कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। शास्त्रं शारीरकमीमांसा, देवस्तु परमेश्वरः, आचार्यः शंकराचार्यः, सन्तु मे जन्म जन्मनि। कृते श्री गणकाचार्य, त्रेतायां मुद्गलो मुनिः, द्वापारे भृगुव्यासौ च, कलोस्तु शङ्करं स्मृतम्। शङ्करः शङ्कराचार्यः, सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्कराः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम्, अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यम्, श्रीमच्छङ्करधारिणम्। सदाशिवसमारम्भाम्, शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांना वंदन करतो। परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करतो। आज दुसरी वल्ली या ठिकाणी आदरणीय नीलाताई दातारांनी म्हटली आहे, त्यांना नमस्कार करतो। आपणा सगळ्यांना नमस्कार करतो। आपण सगळे मिळून शांतीपाठ म्हणूया आणि दुसऱ्या वल्लीला प्रारंभ करूया। ओ सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै। शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। श्री सद्गुरवे नमः। पहिला अध्याय, वल्ली दुसरी। गंमत आहे, अतिशय सुंदर वल्ली आहे। वल्ली शब्दाचा अर्थ वेली असा आपण पाहिलाय प्रास्ताविकामध्ये। आणि
पण हेही पाहिलंय की पहिल्या वराने नचिकेताने आपल्या पित्याच्या कल्याणाची इच्छा केलेली आहे. दुसरा जो वर आहे तो श्रद्धावान धार्मिक लोकांसाठी अग्निविद्या मागितलेली. आणि आता तो तिसऱ्या वरावर येतो आहे आणि स्वकल्याणार्थ वर मागतो आहे. पहिला वडिलांच्या कल्याणासाठी, दुसरा समाजाच्या कल्याणासाठी, आणि आता स्वतःच कल्याण करून घेतलं पाहिजे म्हणून स्वतः करता वर मागतो. केवढा समजदार आहे बघा. त्याची जी समजदारी आहे ना ती अक्षरशः कौतुक करण्यासारखी आहे. अशी समजदारी नसते. पहिले आपण काय केलं असतं, स्वतःसाठी मागितलं असतं. नंतर आपण काय केलं असतं, स्वतःसाठीच मागितलं असतं. नंतर आपण काय केलं असतं, पुन्हा स्वतःसाठीच मागितलं असतं. एवढा अक्कलपोट्या जो असतो ना तो प्रेयसाचा पुजारी असतो. श्रेयसाचा मानकरी नाही होऊ शकत. शब्द बघा, प्रेयसाचा पुजारी आणि श्रेयसाचा मानकरी. हे असं काय हो तुम्ही शब्द भिन्न करताय. आणि म्हणून दुसऱ्या वल्लीचं संबंध भाष्य आचार्यांनी एका वाक्यामध्ये पूर्ण केला, फक्त एका वाक्यांमध्ये. परीक्ष शिष्यम विद्या योग्यतांचे अवगम्य आह. शंकर भाष्यामध्ये आचार्य म्हणतात, परीक्ष शिष्यम, यमदेवाने शिष्याची परीक्षा केली. विद्या योग्यतांचे अवगम्य आह, विद्येला योग्य आहे का याची तपासणी केली आणि मग बोलते झाले. गुरु ही शिष्याची परीक्षा करीत असतात. कोणी म्हणेल आम्हाला तर गेल्या गेल्या अनुग्रह दिला, मग आमची त्यांनी परीक्षा कुठे केली. आत्मज्ञानाचा मार्ग दिला. आत्मज्ञान द्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा परीक्षा केल्याशिवाय त्या झोळीत टाकता नाहीये. जोपर्यंत झोळी मजबूत नाही, जोपर्यंत झोळी सक्षम नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मज्ञान स्थिरावतच नाही. आणि जी झोळीच कॅपेबल नाही त्या झोळीमध्ये आत्मज्ञान घालण्याला काही अर्थ नाही, याची श्रीगुरूंना जाण असते. जगामध्ये हे सगळं असंच असतं, पण आम्हाला असं वाटतं की गुरु सगळं कसंही देऊन देतात. असं कसंही देतील. सावकाराला एक अपत्य झालं, बरेच वर्ष दुसरं अपत्य नाही झालं, आणि मग 15-20 वर्षानंतर त्याला दुसरं अपत्य झालं. दोन अपत्यांमध्ये एवढा फरक होता, अंतर होतं. हा जो सावकार होता, हा जो मुलगा दुडदुड धावत होता, जो मुलगा खाऊ मागत होता, त्या मुलाला खाऊ द्यायचा, चॉकलेट द्यायची, खेळणी द्यायची. पण जो मोठा मुलगा होता, जो तरुण व्हायला आला होता, ज्याला समज आली होती, तो म्हणायचा, बाबा एवढे पैसे असेच ठेवण्यापेक्षा आपण जर याला दिले तर आपल्याला एवढं व्याज येऊन जाईल ना या पैशाचं. पैसा पडून राहण्यापेक्षा पैसा वाढवून ठेवणं जास्त महत्वाचं आहे आणि वाढवत राहणं महत्वाचं आहे. कोण म्हणतोय? मुलगा बोलतोय बाबांशी. हा जो लहान मुलगा आहे याला वडील सावकार, जे वडील आहेत ते त्याला कंचे देतात, पतंग देतात, खेळणी देतात, खाऊ देतात.
आणि हा जो मोठा मुलगा आहे त्याच्याजवळ तिजोरीची किल्ली देता. ही तिजोरीची किल्ली लहान मुलाजवळ दिली का हो? म्हणजे आपले वडील सुद्धा योग्यता पाहूनच आपल्याला देत असतात. बहीण भावंड असतात, त्यांची आपसात भांडणं असतात. बहीण भावांची प्रेमाची भांडणं चालतच असतात. आणि त्या भांडणामध्ये बहुधा हा आरोप असतो, की तू त्याच्यावर जास्त प्रेम करते, माझ्यावर कमी प्रेम करते. असा आईवर आरोप असतो. आई हसते. पण आईला हे माहित असतं, की समज कोणाला आहे. कोणतं काम कोणाला सांगितलं पाहिजे, लहानाला काय सांगावं आणि मोठ्याला काय सांगावं, हे आईला बरोबर कळतं. कारण दोघांचा पुत्रवत संबंध जरी सारखा असला, तरी अधिकार भेदानी काम सांगावं लागतं. परीक्षा शिष्यम, आचार्य भाष्यातला पहिला शब्द आहे. शिष्याची परीक्षा करून. गुरु शिष्याची परीक्षा करत असतात. तो जर योग्य नसेल तर पहिले त्याला साधन देऊन योग्य करतात आणि मग त्याला आत्मविद्या देतात. खूपदा त्याला काही व्रतवैकल्य सांगतात, काही उपवास तापास सांगतात, काही जप जाप्य सांगतात. पुढे त्याला विचार सांगतात. तो ज्या ज्या पायरीवर आहे त्या पायरीवरून यथाउचितू निज व्हावे, त्याची योग्यता वाढावी, या दृष्टीने श्री गुरु बरोबर मार्गदर्शन करत असतात. श्री गुरु शिष्याला अधिकारी बनवतात. आणि आता या ठिकाणी श्री गुरु बोलते होतात आहे. अवगम्य आह. काकांनी सुंदर वर्णन केलं आहे यमा प्रीतीचे उदाहरण. नचिकेत्यावर प्रेम जडला यमदेवांचं. का बरं जडलं हो? नचिकेता देखता सुजान. कसा आहे हो नचिकेता? अतिशय सुजान आहे. कसा आहे नचिकेता? अतिशय सुजान आहे. विवेक बालपणी पूर्ण दिसोनी येता. सुजाण बालक पाहिलं, समजदार बालक पाहिलं, जाणता बालक पाहिलं की गुरूंना भरता येत असत. काही शिष्य जाणते असतात आणि काही शिष्य अजाणते असतात. गुरूंचे पाय दाबले पाहिजे, एवढंच काही जणांना कळत. आता त्यांचे पाय दुखत नसतानाही खूप दाबत राहणं म्हणजे त्याची सेवा झाली का? की त्यांना खरंच त्रास असताना त्यांचे पाय दाबून देणं, पाय चेपून देणं ही सेवा झाली. कोणती सेवा कोणत्या वेळी केली पाहिजे ही जाण शिष्याला असते, त्याला जाणता शिष्य असं म्हणतात. ज्याला ही जाण असते ना त्याला बाकी पण जाणी असतात. म्हणून शिष्य सगळेच असतात. शिष्य सगळेच असतात. पण जो जाणता असतो त्याला शहाणा म्हणतात. व्यावहारिक भाषेत शहाणा म्हणतात. त्याचं जे जाणपण आहे ते स्वरूपाकारतेपर्यंत जातं. जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे.
जाणता तोची समर्थ, नेणता जाणीजे व्यर्थ निकार. म्हणून जाणीजे हाची उपाय, जाणता सापडे सोय. एकदा जाणला ना, जेथ जाणपण खुंटले, तेथ बोलणेही तुटले, हेतू रहित झाले समाधान. मी ब्रह्म आहे हे जाणल्यानंतर अंतःकरण वृत्ती काय होते? समाधान पावते. आता त्याच्याजवळ बोलण्यासाठी काहीच राहत नाही. जाणत्यास कळे वर्म, नेण त्याचे खोटे कर्म. असो, जाणपण निरूपण समर्थांचा समास आहे. आणि या समासामध्ये जाणत्याबद्दल समर्थांनी खूप काही लिहिलंय. समर्थांचा आवडता आहे बरं का जाणता. तसं या ठिकाणी डॉक्टर काकांचा पण आवडता जाणता आहे. आणि म्हणून काका म्हणतात, नचिकेता देवता सुजाण, नचिकेता देखता सुजाण. कसा आहे नचिकेता? तो सुजाण आहे हे कळलं. गुरूंना कळलं, अरे हा सुजाण आहे. आणि हा सुजाण नचिकेता बघून गुरूंना आवरलं नाहीये. आणि म्हणून श्री गुरु उपदेशासाठी उतावीळ झाले आहेत. जेव्हा पात्र सत्पात्र आहे हे लक्षात येतं ना, त्यावेळेला आपल्या जवळचं सगळं देऊन देण्यासाठी गुरु उतावीळ असतात. अन्नश्रेयोन न्यदुतैव प्रेयस्ते उभे नानार्थे पुरुष सीनितः तयो श्रेयम आददानस्य साधू भवतीर हियतेर खाद्य उप्रेयो वृणीते. गुरुदेव बोलते झाले आहेत, यमदेव बोलते झाले असं नाही म्हणणार. शिष्याची परीक्षा झालेली आहे. हा विद्या ग्रहण करण्याचा खरोखर अधिकारी आहे. हे तावून सलाखून पारखून ठोकून आणि पिटून तो लायक झाला याची खात्री करून घेतल्यानंतर ब्रह्मज्ञानाचा रस ओतायचा असतो. चावगम्याह च अवगम्य आह. ब्रह्मज्ञानाचा मगच उपदेश करतात. प्रवचनात तर ब्रह्मज्ञान सांगितलेलंही लोकांना कळत नसतं. अभ्यास वर्गात त्याला जरा उकलून सांगता येतं. अभ्यास वर्गात त्याला उकलून सांगता येतं. अभ्यास करणाऱ्यांची इच्छा फार कमी आहे. खूप कमी लोक अभ्यास करू इच्छित असतात. प्रवचन ऐकलं की जा, आम्हाला कळलं सगळं. कसं कळेल? कसं कळेल? तुझ्या भांड्यामध्ये जे पडलं आहे ते भांडच दूषित आहे रे. जीवा यमाचा गुरु तोची नचिकेत्या गुरु पंचविषय अनादरू करीता ते. ज्या यमदेवाला लोक घाबरतात, ज्या यमदेवाच्या नावाने लोक थरथर कापतात, ज्या यमदेवाच्या कल्पनेचाही आम्हाला समजलात तुम्ही सगळे, तो यमदेव नचिकेत्याचा गुरु होता. त्या यमदेवाच्या दरबारात त्याला भेटण्यासाठी 3 दिवस अन्न पाण्या विना
3 रात्र अन्न जल त्यागाने राहिलाय. यमदेवाची नचिकेताला भीती नाही वाटत. यमदेवाची जर भीती घालवायची असेल तर त्याचा उपाय सांगून ठेवलाय. फार सुंदर उपाय सांगितलाय. आम्ही कधी करतच नाही हो. कोण पाहताय उपाय काय आहे? उपाय आहे, ज्यांनी पंच विषयाचा त्याग केला त्याला यमदेवांची भीती नाही वाटत. यमदेवाची भीती कोणाला वाटते? ज्याला शरीराची आसक्ती असते त्याला यमदेवाची भीती वाटते. तो अनासक्त असतो ना, त्याला भीती नाही वाटत. एक उदाहरण देतो आणि मूळ मुद्द्यावर येतो. आपल्या खिशामध्ये 1,00,000 रुपये ठेवले आणि 1,00,000 रुपये घेऊन आपण निघालो. सारखा मनात विचार येतो, कुणी आपल्याला अडवणार तर नाही, कुणी आपल्याला लुटणार तर नाही, आला कोणी तर कसं करावं, आपलं कसं होईल, आपलं काय होईल. पैसे काढून नेले तर आपण कुठलंच राहणार नाही. देत नाही म्हटलं तर आपल्यावर हमला केला तर जीवही गेला आणि पैसाही गेला. नाना विचार येतात आणि माणसाला भय वाटतं. माझ्या एक जवळचे स्नेही होते. ते बँकेमध्ये काम करत असत आणि इतर बँकांमध्ये जमलेले पैसे हे व्हॅन मधून स्टेट बँकेमध्ये नेऊन पोचवायचे असतात. त्यासाठी त्यांना जावं लागायचं. म्हटलं तुम्हाला भीती नाही वाटत? भीती काय वाटायची? ते काय म्हणतात, भीती काय वाटायची? का बरं बा? 1,00,000 रुपये जवळ असले तर आम्हाला एवढी भीती वाटते. तुमच्या जवळ तर 5-50 लाख रुपये राहतात. तुम्हाला का भीती वाटत नाही? आला ना कोणी बंदूकधारी, आम्ही सरळ व्हॅन मधून उतरून जाऊ. तुला काय करायचं ते कर बाबा, आम्हाला नको आहे. झालं काम. भीती वाटायचा प्रश्नच संपला. पंचविषयाचा त्याग. पंचविषयाचा त्याग केल्याबरोबर यमधर्माची भीती वाटेनाशी झाली. ते श्री गुरु झाले. आम्हाला यमाची का भीती वाटते? आम्ही पंचविषयांना कसं आमच्या भोवती असं बांधून ठेवलेलं आहे. याला अधिकार म्हणतात. पंचविषयाचा त्याग हा अधिकार आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हा अधिकार आहे. याचा त्याग हा अधिकार आहे. आम्हाला त्याग करायचाच नसतो. आम्हाला सगळं जसंच्या तसं चालू आहे. ते क्षत परमार्थ सांगत असाल तर सांगा, नाही तर जेवढा होईल तेवढा करून बाकीचं राहू दे. म्हणजे त्याचा आम्हाला मोलच नाही समज. परमार्थाची किंमत नाही कळली. आम्ही कशाचा त्याग करायला तयार नाही आहे. मुलाबाळांचं जीवन अधिक उन्नत कसं होईल म्हणून आम्ही हातभार लावतो. आमच्या मोक्षाचं काय, आमच्या कल्याणाचं काय, याचा विचार आम्ही कधीच नाही करत. आणि ज्यांच्या आम्ही हिताचा विचार करतो असं वाटतं, त्यांना त्याची काहीच किंमत नसते. पण हे रिटायर्ड होईपर्यंत ही समजत नाही, रिटायर्ड झाल्यावरही समजत नाही. आम्ही म्हणे त्यांची मुलं सांभाळतो. त्यांना अडचण असली की आम्ही जातो आणि यांना अडचण असली की तिकडे जातो आणि यांना अडचण असली की तिकडे जातो. एक वेळ याच्याकडे, एक वेळ तिच्याकडे, एक वेळ याच्याकडे, एक वेळ तिच्याकडे. तुझ्याकडे तू कधी जातोस? तुझ्या हिताचा विचार तू कधी करतोस? तुझ्या कल्याणाचा विचार तू कधी करतोस? अधिकार लागतो.
आणि भाग्य लागतं. अधिकार कमवावा लागतो आणि ही जाग आणून देणारा माणूस भेटल्यानंतर आपण जागं झालं पाहिजे हे वाटायला भाग्य लागतं लक्षात. नाहीतर सांगायला आलं, काय करायचं आहे?" त्याला आपला फायदा करून घ्यायचा असेल, कोणी सांगावं? मनामध्ये स्वार्थ भरला असला, की दुसऱ्याच्याही बाबत तो तसाच विचार करतो, की त्याच्या मनात स्वार्थच भरला असेल. आणि म्हणून महत्भाग्याची गरज आहे. ऐसी महत्भाग्याची ओढी दौडो नये परिवरी, घ्यावी आत्म्यावरी उडी घडघडवणी. आता तरी लागला पाहिजे. नाही लागत. किंमत नाही कळत, मोल नाही कळत. पैशाची किंमत कळते, शरीराची किंमत कळते, कुटुंबियांची किंमत कळते, पण आत्मस्वरूपाची किंमतच नाही कळत. कारण ते अनमोल आहे. त्याची किंमत करायची माझी लायकी नाही. मी त्याला समजलंच नाही तर काय किंमत करणार? लहान मूल असतं, त्याच्यासमोर चॉकलेट ठेवलं आणि 2000 रुपयाची नोट ठेवली, तर तो नोट फेकून देतो आणि चॉकलेट घेतो. तसं आम्ही आत्मसुख टाकून देतो आणि विषय सुख ओरबडून खातो. यमदेवांनी अतिशय प्रलोभन दिले होते, पण नचिकेता त्या प्रलोभनाला बळी नाही पडला. कारण नचिकेतातले वैराग्य. याही वयात कमवायचे सोस असलेले लोक असतात. काही लोक पैसा कमवायला धावतात या वयात, माझ्या वयात. काही लोक मानपान कमवायला धावतात. काही लोकांना वाटते घरातल्या लोकांनी तरी आपल्याला चांगलं म्हणावं. ही पण कमाईच आहे. निदान एवढं तरी म्हणावं की तुम्ही आहे तर आम्हाला आधार आहे. ही पण एक कमाईच आहे. शब्द सुखांची कमाई. या सगळ्या कमाईंना झिडकारून जो स्वकल्याणासाठी धावतो ना, त्याचं हित होतं बघा. नचिकेत वैराग्य संपन्न होता, न्यायप्रिय होता, सत्यनिष्ठ होता आणि ब्रह्मविद्येचाच रुची होता. त्याला ब्रह्मविद्येबद्दल अंतःकरणामध्ये रुची होती, आवड होती. आम्हाला एखाद्या पदार्थाची आवड असली तर आम्ही खाण्याच्या मागे लागतो. आम्हाला कपड्याची आवड असेल तर आम्ही कपड्या लत्त्याच्या मागे लागतो. काही जणांना प्लॉटच घेण्याची आवड असते, काही जणांना घरच बांधण्याची आवड असते, काही जणांना वेगवेगळ्या कार्सच घेण्याची आवड असते. त्याला रुची असं म्हणतात. तो त्याच्यातच विचार करत. आमचे एक नातलग असंच इथे घर बांध, तिथे घर बांध, तिथे घर बांध असं करता करता स्वतः हार्ट अटॅकनी मरून गेले. आणि एवढे घर बांधणाऱ्याला घराच्या बाहेर काढलं हो मेल्याबरोबर. एवढे ज्यांनी स्वतःचे घर बांधून ठेवले त्याला घरात नाही ठेवलं, त्याला घराबाहेर काढलं. तुम्ही म्हणाल तुमच्या नातलगाबद्दल काय, सगळ्यांचंच असं होतं, मग कशाला त्या घराचा घरघर लागेपर्यंत विचार करायचा? जे जे आम्हाला आवडतं ना, त्याला प्रिय असं म्हणतात. जे जे आम्हाला रुचकर वाटतं ना, ते प्रेय असतं. आणि जे आमच्या परमहिताचं असतं त्याला श्रेय असं म्हणतात. प्रेय हे नेहमी गोड वाटतं आणि श्रेय कधीच गोड नाही वाटत. उदाहरण देऊया. माझा डॉक्टरी हा पेशा आहे. दम्याच्या पेशंटला श्रीखंड खावंसं वाटतं, थंडगार पाणी प्यावंसं वाटतं, आईस्क्रीम खावंसं वाटतं, काश्मीरला फिरावंसं वाटतं.
कावीळ झालेल्या माणसाला तळलेलं, तुपकट, तेलकट, मलाईदार, फ्राईड अशा वस्तू खाव्याशा वाटतात. या सगळ्या जिभेला गोड वाटतात आणि शरीराची हानी करणार. जे ज्या वेळेला वाटतं ना, ते त्यावेळेला करायचं नसतं. आणि आम्हाला जे वाटतं ना, ते केल्याशिवाय चैन पडत नसते. म्हणून आम्हाला जे जे वाटतं त्याला प्रेयस म्हणतात आणि जे जे हिताचं आहे त्याला श्रेयस म्हणतात. प्रेयस आणि श्रेयस यांच्यात अगदी विरोधाभास आहे. जमीन अस्मानचा फरक आहे. आम्हाला जमीन अस्मानचे फरक बिरक नुसते शब्दप्रयोगच माहिती आहेत. वस्तुस्थिती आम्हाला माहितीच नाही. भगवान श्रीरामांना सूर्य स्नान घातलाय, सूर्य तिलक लावलाय. सूर्यवंशातले आहे, रघुकुलातले आहे. नेहमी लक्षात ठेवायचं. वंश काय आणि कुल काय? कुलात आणि वंशात फरक आहे लक्षात ठेवा. राम रघुकुलातले आहे आणि सूर्य वंशातले आहे. म्हणून रघुकुलोत्पन्न दाशरथी राम. वाडवडिलांचा जी परंपरा सांगितली जाते त्याला कुल असं म्हणतात. पण त्या परंपरेचा जो उद्घात आहे त्याला वंश असं म्हणतात. आणि आपला वंश काय आहे हे आपल्याला माहितीच नसतं. ज्यांनी संध्यावंदन केलंय त्याला कळतं. आणि म्हणून तुमचं गोत्र काय असं विचारलं जातं. गोत्राचे जे ऋषी आहे ना ते आमचे वंशज आहे. ते आमचे प्रथम वंशज आहे लक्षात. वंश आणि कुल यात फरक आहे. ममई वंशो जीव लोके जीव भूत सनातन. हा सगळा जीव माझा अंश आहे लक्षात ठेवा. म्हणून ज्यांना ऋषी माहिती नाही त्यांनी कोणतं नाव सांगायचं असतं. काश्यप की शांडिल्य ते गोत्र सांगून द्यायचं असतं असं म्हणतात. दोन पैकी एक नाव आहे. पण माहिती असलं पाहिजे हो. पहिले माहिती तर करून घ्या. आपल्या कुलाची माहिती तर करून घ्या. केवढ्या वैभवशाली कुलामधून मी आलो आहे आणि किती वैभवशाली कुलामध्ये विवाहानंतर मी गेलेली आहे हे त्या पुरुषाला आणि स्त्रीला माहित असलं पाहिजे हो. आता संध्याच करत नाही तर गोत्र कसे माहिती असतील. आणि गोत्रच माहित नाही तर प्रवर कोण विचारताय. रामराय रघुकुलातले आहे आणि सूर्यवंशातले आहे. म्हणून त्यांना सूर्य तिलक केला. मला त्या सूर्य तिलकात एक खूप गंमत आठवली. 4 वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे शास्त्रज्ञांनी काम केलंय. सूर्य उत्तरायणात असतो, दक्षिणायनात असतो, किती अंशावर असतो, काय असतो, इतका सगळा विचार करून बांधणी केलेली आहे. आणि मंदिराच्या बांधणीच्या वेळेला हा सगळा विचार झालेला आहे. थोडं विषयांतर आहे लक्षात ठेवा. पण मी विषयावर येतो आहे, विषय सोडणार नाही. त्यानंतर विविध प्रकारे दुर्बिणीतून त्या किरणांना परावर्तित करून बरोबर भ्रूमध्यावर रामाच्या 2 भुवयांच्या मध्ये सूर्य तिलक केला गेला. तो सूर्य तिलक
लख प्रकाशमान होता, परंतु उष्णता नव्हती, लक्षात ठेव. हा मुद्दा सांगायचा राहिलाय त्या दिवशीचा. त्या सूर्य तिलकात उष्णता नव्हती. तुम्ही म्हणाल याच्यात काय सांगण्यासारखं? सांगण्यासारखं आहे. मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य जे तापहीन, आणि इथे सद्गुरूंचं वर्णन आहे, ज्ञान सूर्य आहेत, त्यात ताप नाही आहे. ताप 3 प्रकारचे असतात: अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक. मार्तंड जे तापहीन श्री गुरु असे ज्ञान सूर्य आहेत की ज्याच्यामध्ये चटका नाही बसत, त्रास नाही होत, वेदना नाही आहे, ताप नाही आहे. मार्तंड जे तापहीन, म्हणून तो जो सूर्य तिलक आहे, त्या सूर्य तिलकाच्या उष्णता रामाच्या चेहऱ्याला भासू नये याची शास्त्रज्ञांनी व्यवस्था केली होती. वर्षातनं 4 मिनिटं तरीही त्या उष्णतेने त्या मूर्तीच्या तेवढ्या भागावर विपरीत परिणाम होऊ नये एवढी काळजी घेतली होती त्या सूर्य तिलकानी. श्री गुरु इतकी काळजी घेतात शिष्य. मार्तंड जे तापहीन, तेवढ्यासाठी सांगितलाय हा मुद्दा. एवढ्यासाठी काय सांगितलं हो? असं काय हो या मुद्द्यामध्ये की एवढ्यासाठी सांगितलं? जई आत्मा करतळी पाहणे, तई श्रमदमासी आले करणे, सद्गुरुसी शरण जाणे सर्व भावे. ह्याच सांगितलंय की श्री गुरूंना का शरण गेलं. श्रेय प्रेय विवेकामध्ये, प्रेयामध्ये अडकणारे तर बद्ध असतातच, पण श्रेयामध्ये साधक अडकतो, लक्षात ठेव. जे जे श्रेय असतं ना, त्याचा त्याचा आम्ही प्रेय म्हणून वापर करून घेतो. गोदान करणं श्रेयस्कर असतं, पण चांगल्या गायी स्वतःसाठी ठेवून घेणं हे प्रेयस्कर झालं. माणूस नेहमी प्रेयाचा पिच्छा करतो, पण श्रेयाच्या मागे जात नाही. मुलाबाळांचे लाड पुरवणे प्रेय आहे, धनधान्य संपत्ती जमवणे प्रेय आहे. जे जे पंच ज्ञानेंद्रियांना कळतं ते ते प्रेय आहे. ज्यानी ज्यानी देहाची तहान भूक भागते ते ते सगळं प्रेय आहे. आम्ही चुकीचे शब्द वापरतो. इंजिनिअरिंगला जाणं श्रेयस्कर की मेडिकलला जाणं श्रेयस्कर? दोन्हीकडे जाणं प्रेयस्कर. इंजिनिअरिंगला जाणं श्रेयस्कर की मेडिकलला जाणं श्रेयस्कर, असे प्रश्न विचारतात चांगले मार्क्स मिळाल्यावर. आणि दोन्हीकडे जाणं प्रेयस्करच आहे, श्रेयस्कर नाही. प्रेयाला आयुष्याचं श्रेय समजणं यापेक्षा मोठी चूक कोणतीच नाही, लक्षात ठेवा. प्रेयासाठी आपलं आयुष्य झोकून देणं. लोक म्हणतात तुमची तर प्रकृती चांगली होती, मग इतक्या लवकर तुम्ही प्रॅक्टिस का सोडली? प्रॅक्टिसच करत राहायची आयुष्यभर. माझ्याशिवाय दुसरा कोणी ट्रीटच करू शकत नाही या भ्रमामध्ये राहण्याला काय अर्थ आहे? नवीन लोक आपल्यापेक्षा चांगलं ज्ञान घेऊन अपडेट होऊन आलेले असतात, त्यांचा होऊ द्या की फायदा. तुझं वर्चस्व गाजलं म्हणून त्या वर्चस्वाचा उपयोग घेतच राहायला पाहिजे हे कोणी शिकवत? अगदी शरीर खंगेपर्यंत वर्चस्वाचा उपयोग घ्यायचा. नाही 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 नाही, मी प्रॅक्टिस सोडणार नाही. नाही 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 नाही, मी ट्युशन सोडणार नाही. नाही 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 नाही, मी वकिली सोडणार नाही.
सरकारी नोकरांना नाही नाही म्हणायचा सोयच नसते. तो भाग सोडून द्या. सोय असती तर नोकरीचा कंटाळाला म्हणणारे कधीच नोकरी सोडलेली नसती. ही भाषा असते. कंटाळा नोकरीचा. व्हॉलेंटरी मध्ये जास्त बेनिफिट आहे म्हणून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते. खरा कंटाळा आलेला नसतो. बोलायची भाषा असते. एकमेकांना सांगायची असते. आमच्या वेळेला फार छान होतं हो. आता असं वाटतं की नको ती नोकरी. मग द्या राजीनामा. नाही, नाही. एक 4 वर्ष राहिली आहेत. तेवढी पूर्ण करू द्या. कंटाळायला तर लक्षण आहे का हो? कंटाळा आलेला माणूस त्याच्या त्या वेळेला सोडतो. तुम्हाला जेवायला वाढलंय. पोट अकंठ भरलेलं आहे. आता एक जर घास खाल्ला तर मळमळ उलटी होईल. घ्या ना हो एक घास खाणं अजिबात नाही. आता एक सुद्धा घास नाही. एक दिवस सुद्धा नोकरीला जात नाही. माझा राजीनामा घ्या. याला कंटाळा आला म्हणतात. संसाराचा कंटाळा आला असं म्हणतात. हे म्हणण्याची गोष्ट आहे, की फक्त गंमत केलेला भाग असतो. आतमधला भाग नसतो. जर त्याच्या आतमधला भाग असता, त्यांनी केव्हा संसार सोडून संन्यास घेतला. आणि आपल्या मुलाबाळांना सांगितलं असतं, की अरे संसारात काही पडलं नाही. संन्यासच सर्वश्रेष्ठ आश्रम आहे. पण मुलाबाळांनाही कधीही असं सांगणार नाही. घरातल्या भांडणापायी येणारा कंटाळा म्हणजे प्रेयसाचा कंटाळा नव्हे. प्रेयस हे माझं शाश्वत कल्याण करणार नाही, ही जाण ज्याला आली, हा विवेक ज्याच्यामध्ये आला, त्याला कंटाळा. आम्ही सोडतो नोकरी. साहेबांचा त्रास आहे, असा त्रास आहे. लोक विचारतात, फोन करतात. अरे तुला त्रास वाटतोय ना, नोकरी करणं गरजेचंच आहे. एकदा काकांकडे भेटायला गेलो होतो. मीही गेलो आणि माझे एक मित्र पण गेले. अभ्यासाला ग्रंथ दिला होता. पंचदशी. ते काकांशी जे बोलायचं ते बोलले आणि काकांनी त्यांना सांगितलं, पुन्हा अभ्यास करा. पुन्हा याच ग्रंथाचा अभ्यास. अख्ख्या अभ्यास वर्गालाही दुसऱ्यांदा पंचदशी करायला सांगितली. पुन्हा तिसऱ्यांदा पण पंचदशीच करायला. अरे बाबा एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा तेच करा. माझं आणि काकांशी बोलणं झालं. मला म्हणले, "आता थांबव. आता दुसरीकडे लाग अभ्यास. आता हे करू नकोस." कारण तो अभ्यास केल्याशिवाय चैन पडत नाही अशी स्थिती निर्माण. कठीण वाटणं सोडा, की एवढं आवडत होतं, की असं वाटायचं की हाच अभ्यास करत राहावा. म्हणे थांब, हा करू नको. म्हणजे श्रेय सुद्धा बंधनात आणतो माणसाला आणि प्रेय सुद्धा बंधनात आणतं. प्रेय बंधनात आणतं हे सगळ्यांना कळतं. श्रेय बंधनात आणतं हे नाही कळत. अन्यत् पृथग्वेव श्रेयो निःश्रेयसम तथान्यद्युपाप्येव प्रेयाः प्रियतरमपि. शांकर भाष्य. अन्य श्रेयवर आचार्य लिहितात आहे. योन्य दुतैव प्रेय याच्यावर आचार्य लिहितात. एकाला प्रेयस मार्ग म्हणतात, हा अविद्येचा मार्ग आहे. दुसऱ्याला श्रेयस मार्ग म्हणतात, हा विद्येचा मार्ग. श्रेय हा आत्महित करून देतो आणि प्रेय हा अनहित करतो. डॉक्टरच्या हातातला चाकू, सुरी, ही पेशंटचं हित करते.
आणि गुंडाच्या हातातला चाकू सुरी ही पेशंटचा जीव घेते. एक चाकू जीव घेतो, दुसरा चाकू जीवदान देतो. प्रेयस हा हानिकारक आहे, हा घातक आहे. श्रेयस हा लाभकारक आहे. परंतु आत्महित दोघातूनही साधता येत नाही, म्हणून दोनही जीवाला बंधनात ढकलणारे आहे. तरीही श्रेयस मार्ग निवडावा लागतो. लक्षात ठेवा. तानाजी धारातीर्थी पडले, सैन्य तितर भीतर झालं. शेलार मामानी थांबा म्हटलं, पण कुणी थांबायला तयार नव्हतं. सगळे दोरावरून खाली उतरायच्या तयारीत होते. शेलार मामानी दोर कापला आणि शेलार मामांनी सगळ्या सैनिकांना बजावलं की आता कड्यावरून उडी मारून मरायचं आहे की शत्रूला मारून जिवंत राहायचंय, तुम्ही ठरवा. तात्कालिक श्रेय प्रेय, बरं का, जसं इंजिनिअरिंग की मेडिकल म्हटलं तसं. आता कड्यावरून उडी मारून निश्चित मरणार आहात तुम्ही, पण जर शत्रूला मारला तर तुम्ही जिवंत राहणार आहात आणि राजे तुमचं कौतुक करतील. काय आवडेल तुम्हाला? काय श्रेयस्कर आहे, काय प्रेयस्कर आहे? शेलार मामा विचारतात. त्या वेळेला, त्या प्रसंगात तेवढ्या पुरता श्रेय प्रिय अर्थ आहे. म्हणून अविद्या ही प्रेयस्कर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण साधना जी आहे ना, ही साधनाभ्यास, ग्रंथाभ्यास, ध्यानाभ्यास, नामाभ्यास, हा सगळा अभ्यास हा सुद्धा बंधनात अडकवतो. आज मंदिरात गेलो नाही, चुकचुकत मन. काय म्हणतोय? आज एवढी घाई झाली की ऑफिसची वेळ होऊन गेली होती, मंदिरात जाणं नाही झालं, मन चुकचुकत आहे, बंधनात आहे. श्रेयाच्या सुद्धा बंधनात आहे. आणि म्हणून जै आत्मा करतळी पाहणे, आत्म्याला जर प्रत्यक्ष बघायचं असेल, त्याला प्रत्यगात्मा असं म्हणतात. तो मी आहे असा जर अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरुसी शरण जाणे सर्व भावे. सद्गुरूंना शरण जायला. नुसता ग्रंथाभ्यास करून नाही होणार. काही लोक पीएचडी झालेले असतात. आम्हाला सगळं कळतं हो, संस्कृतही कळतं. नाही भागणार आहे याने. सगळं कळत असून नाही भागणार. तुझं पोट नाही भरू शकत. आत्मतृप्ती नाही होऊ शकत, लक्षात ठेव. आणि म्हणून श्रेय मार्ग असो की प्रेय मार्ग असो, तो बंधनकारक आहे. कसा बंधनकारक आहे? कर्तव्याने तो बंधनकारक आहे. आत्मा ते श्रेय, धन वैभवादी प्रेय, कर्तव्य मार्गी उभय बंधरूप. थोडासा शांत राहिलात तर बरं होईल. कर्तव्य मार्गी उभय बंध रूप काय आहे? श्रेय करत राहणे हे पण बंद आहे. नाही, आम्हाला रोज गायीची सेवा करावीच लागते ना, गाय ठेवली आहे ना आम्ही घरी. श्रेय आहे, चांगली गोष्ट आहे, पण बंधनकारक आहे. गुरु बंधनातून सोडवतात. लक्षात, गुरु बंधनातून सोडवतात. मंदिरात नाही गेलो तर चुकला तू. उपवास नाही केला तर मनाला रुखरुख वाटते, चुकला तू. कर्तव्य रूप बंधन स्वीकारलं आहे,
त्यातून मोकळं करण्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. खूप जण असं म्हणतात, आम्ही तर एवढं सगळं वाचलं, एवढं सगळं, मग गुरूंची आवश्यकता आहे का? चांगले चांगल्या लोकांना असं वाटतं की गुरूंची गरज नाही. हे चांगले चांगले आहेत का हो? हे अज्ञानी आहेत. गुरूंची गरजच नाही असं वाटतं. आणि आम्ही तुम्हाला गुरु मानतोच असं म्हणतात. असं मानल्याने गुरु होत नाही. प्रत्यक्ष गुरु शिष्याचा काय झाला पाहिजे? अनुग्रहातून गुरु शिष्य बंधन पक्क झालं पाहिजे. नुसतं मानून नाही होत. असं कर्तव्य तैची सरे, जे मी आत्मत्वे उरे, पाठी देह यंत्र कर करे प्रारब्धावर. मी आत्मा आहे याची जाण झाल्यानंतर मग देहाचं काही हो, आम्हाला सुख दुःख दोनही होत नाही. लक्षात ठेवा, दुःख होत नाही ही खूप चांगली अवस्था नाही आहे. सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही ही छान अवस्था. कोमामध्ये पण दुःख नाही होत, म्हणून दुःख होत नाही ही चांगली अवस्था आहे. नाही, सुख आणि दुःख दोन्ही ठिकाणी आम्ही कळूनही उत्तम बळत नाही, कळूनही उत्तम बळत नाही, ही योग्य अवस्था आहे. यातून जर बाहेर निघायचं असेल तर मग बंधरूप श्रेय आणि प्रेय यातून सुटका करून घ्यावी लागते. नाहीतर कर्तव्य रूप बंध मरेपर्यंत संपत नाही. लक्षात ठेवा. संसार केला पाहिजे बरोबर, मुलाबाळांना मोठं केलं पाहिजे बरोबर, नात नातवांनाही मोठं केलं पाहिजे. अरे तुमचंच काम आहे का सगळं? कर्तव्य मरणावरी दारुण न संपेची, संपत नाही हो कधी. पंतू झाले तरी कर्तव्य संपत नाही. कर्तव्य संपवावं लागतं. जेवढ्या लवकर संपवता येईल तेवढ्या तो शाणा, त्याला जाणता असं म्हणतात. नचिकेत्याला कुमार वयातच कर्तव्य संपवलं नचिकेत. मला वडिलांसाठी केलं पाहिजे, आईंसाठी केलं पाहिजे, हे न करता देहत्याग करून तो यम लोकामध्ये आलेला आहे. वैचारिक त्याग आहे, लक्षात ठेवा. अन्य श्रेय साधना नाही झाली तर रुख रुख. याचा अर्थ साधना करू नका असा घेऊ नका, केलीच पाहिजे. जे साधनेतून करायचं आहे ते होत गेलं पाहिजे ना हो कधीतरी. पण आता आमची सुरुवातच साधनेत मन लागत नाही इथून होते. आता साधनेत मन लागत नाही ही जर कायमचीच ओरड असेल तर त्या अविद्याग्रस्ततेतून रस्ता कधी निघेल? नेहमी त्रस्त असत. काय करावं साधना होत नाही, काय करावं साधनेत बाकी कामात कसं मन लागतं? पैसे मोजताना नाही चुकत, आजूबाजूच्या टीव्हीच्या आवाजाचा तुला नाही व्यत्यय होत. बरोबर 1 2 3 4 नोटा मोजत असताना तू एकाग्र झाला असतो, पण अभ्यासाच्या वेळेला टीव्ही लागला की तुला टीव्हीचा त्रास होतो. पंचदशी अभ्यासाला घेतली आहे आणि मला त्रास होतोय, असा कसा इतरांचा त्रास होतो? बाकी वेळी नाही त्रास होत तुला. प्रिय आत्म्याचे हिताशी, प्रिय श्रेय आत्म्याचे हिताशी, काय वाक्य आहे? श्रेय आत्म्याचे हिताशी. काकांची 4थ्या नंबरची ओवी आहे. श्रेय आत्म्याचे हिताशी, प्रियते देहभोगासी, दोन्ही बांधिती मनुजासी कर्तव्य रूपे. श्रेयात श्र आहे आणि यशातही श आहे. श्रेयातही श्र आहे म्हणजे श आहे आणि यशातही श्रय आहे. प्रशत्यास शस्य असं म्हटलेलं आहे. प्रशत्यास शस्य. आणि आचार्य म्हणतात अतिशयेन प्रशस्यम श्रेया, अत्याधिक श्रेष्ठ काय असेल तर ते श्रेय आहे. म्हणून श्रेय मार्गाचाच अवलंब करावा लागतो. श्रेय समोर आले
तरी त्याचा पाठपुरावा करावा असं वाटत नाही. याला माया असं म्हणतात. मी आत्मा असून शरीर आहे असं वाटतं आणि त्या शरीरावरच प्रेम करतो. आत्म्यावर प्रेम जडत नाही, चैतन्यावर प्रेम जडत नाही. याला अविद्या असं म्हणतात. प्रेयान प्रेयसीच्या चक्रामध्ये जो नाही त्याला श्रेयसाचा स्वीकार केला असं म्हणतात. जो श्रेयस मार्ग निवडतो तो साधू होतो. म्हणून म्हटलंय ततो श्रेया हा आददानस्य साधू भवती. वा. ततो श्रेया हा आददानस्य साधुर्भवती. तयो श्रेया हा आददानस्य साधुर्भवती. वाटतं का हो आम्हाला डॉक्टर व्हावंसं वाटतं, इंजिनियर व्हावंसं वाटतं, मला साधू व्हायचंय असं कधी काही आमच्या वेळेला शाळेत विचारायचे, तुला काय व्हायचंय मोठं झाल्यावर? माझ्या सगट एकानेही असं उत्तर दिलं नाही की मला साधू व्हायचंय. कोणीच नाही, मी पण नाही दिलं. कारण साधुत्वाचं मोल कळलं नव्हतं. त्यामुळे हे व्हायचंय, ते व्हायचंय, ते व्हायचंय, ते व्हायचंय. साधू व्हायचंय असं कुठल्याच बॅच मध्ये कुणीच कधी म्हटलं नाही. ब्रह्मपदस्त्वम विदित्वा. काय जाणून घ्यायला पाहिजे? ब्रह्मपद जाणून घ्यायला पाहिजे. निःश्रेयसत्व जाणून घेतलं पाहिजे. श्रेयसला मोक्ष म्हणतात. काही लोक श्रेयसला निःश्रेयसही असं म्हणतात आणि प्रेयसाला अभ्युदय असं. अज्ञान कल्पित संसाराचा ध्वंस करून तो मी आहे असं ज्याला कळलं तो श्रेयसाचा खरा उपभोक्ता आहे. आणि ह्याची प्राप्ती जर हवी असेल तर तात्कालिक सुखाकडे पाठ करून शाश्वत सुखाचा वेध घेतला पाहिजे. ततो श्रेय ददानस्य साधू भवती. काका म्हणतात श्रेय ज्ञानी गुढ विवेकी होय आरूढ प्रेय झपाटी मूळ अदूरदर्शी. सृष्टीच्या कालधर्मात जो आपले चित्त शांत प्रसन्न आनंदी तृप्त समाधानी आणि निर्भय ठेवतो त्याला महाप्रलया संबंधी स्वरूपी आनंद राहतोच. त्याची प्रसन्नता देह जाताना सुद्धा मोडत नाही. ततो श्रेया आददानस्य साधुर्भवती. भगवान कृष्णाची मुलं मारली पण कृष्णाचं हसमुखत्व कधी गेलं नाही. कायम हसतमुख, कायम हसतमुख. गोपी चिडायच्या, गोप चिडायचे, पण साधू नाही चिडायचे. भगवान श्रीकृष्ण नाही चिडायचे. भगवंताच्या वृंदावनामध्ये अति प्रमाणात हानी पोचवली पण भगवंत नाही चिडले. म्हणून जोपर्यंत जगात एक जरी तत्वज्ञान सांगणारी व्यक्ती आहे ना तोपर्यंत तत्वज्ञानाचा कधीही लोप होण्याची शक्यता नाही. तत्वज्ञानाचा लोप होऊ शकत नाही कारण ते यथार्थ आहे, तेच सत्य आहे. मी तत्वज्ञान सांगण्याचा ठेका घेतला असं माणसाने समजू नये. आजकाल ऑनलाईन वर्ग खूप सुरू झाले. मग ज्याला त्याला वाटतं आपलं लोक ऐकतात. मीच तत्वज्ञान सांगण्याचा ठेका घेतला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूत पण सांगितलेल्या तत्वज्ञानाला एवढं मोटिवेट करून सांगता आलं पाहिजे की तो सद्गुरूपाशी पोहोचला पाहिजे. लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही खूप छान सांगता एवढ्यावर थांबता कामा नये सांगणार आहे. तत्वज्ञान सांगणाऱ्याचं आणि ऑनलाईन बोलणाऱ्याचं पेव झालाय सध्या पेव. जिथे पाहिजे तिथे ऑनलाईन बोलणारे तयारच आहे.
तत्वज्ञान पाजळण्याची गरज नाही, तत्वज्ञानाच्या प्रदर्शनाची गरज नाही. हे सगळं प्रेयस आहे बरं का. तत्वज्ञानाची खुमखुमी आवरता आली नाही की मग गडबड होऊन जाते. हातात माईक मिळाला की लोक सोडत नाही. तत्वज्ञान शाब्दिक असतं, तत्वज्ञान खूप सांगावंसं वाटतं, पण ब्रह्म साक्षात्कार हा अनिर्वचनीय आहे, सांगता येत नाही. म्हणून ज्याला मौन जपता आलं त्यालाच तत्वज्ञान कळलं. जो रागद्वेषातून सुटला तोच तत्वज्ञानी झाला, लक्षात घ्या. अजून या श्लोकामध्ये बरंच काही सांगायचं बाकी राहिलंय. श्रेयस आणि प्रेयस याच्या आणखीन सविस्तर विश्लेषण करायचे बाकी राहिले. जे राहिलं असेल ते थोडस उद्या पूर्ण करणार आहे आणि मग पुढच्या श्लोकावर जाणार आहे. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. वेळ झालेली आहे. राम कृष्ण हरी. राम कृष्ण